श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. योग्य वेळ येण्यापूर्वी तुळशीची रोपे लावा. तुळशीला हिंदू धर्मात खूप पवित्र मानले जाते. असे म्हटले जाते की माता लक्ष्मीच्या रूपात पूजा केली जाणारी तुळशीची झाडे अशा घरात लावली जातात जिथे कधीही पैशांची कमतरता नसते. हे वास्तुशास्त्रातही ओळखले जाते. असे सांगण्यात आले आहे ते घरात ठेवल्याने तिथे राहणाऱ्या लोकांना अनेक फायदे होतात. असे मानले जाते की जो कोणी नियमितपणे तुळशीची पूजा करतो, देवी लक्ष्मी नेहमी त्याच्या घरात राहते. होय, तुळशी आपल्याला चांगले आणि वाईट काळाचे संकेत आधीच देते. तर चला, तुळशीच्या चिन्हाबद्दल जाणून घेऊया, जे भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल मानवांना माहिती देतात. परंतु त्यापूर्वी जर तुम्हाला देखील लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलची सदस्यता घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहा. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या बऱ्याच वेळा लक्षात आले असेल की घरात लावलेली तुळशीची रोपे अचानक कोरडी पडू लागतात. अनेक प्रयत्नांनंतरही वनस्पती कोरडी पडू लागते. शास्त्रानुसार तुळशी कोरडी पडणे हे सूचित करते की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असते. तसेच घरात एक मोठे संकट येणार आहे, जे तुळशीच्या रोपावरून सूचित होते. इतकेच नाही तर तुळशीचे झाड कोरडे पडणे हे देखील सूचित करते की लवकरच तुमच्या घरातील संपत्ती नष्ट होणार आहे. अशा परिस्थितीत तुळशीचे झाड कधीही सुकू देऊ नये. जर तुळशीची हिरवी पाने अचानक फुटून आपोआप पडू लागली तर पिवळी पाने गळणे स्वाभाविक आहे. परंतु तुळशीची हिरवी पाने पडू लागली तर ती अशुभ मानली जाते. तर तुमच्या घरात क्लेश आणि विभाजन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. कुटुंबात वाद होऊ शकतात. जर तुम्हाला असे चिन्ह मिळाले तर या आपत्तीपासून मुक्त होण्यासाठी संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा अवश्य पेटवा. क्रमांक 2. जेव्हा तुळशीजवळ लहान हिरवी रोपे वाढू लागतात तेव्हा ती शुभ शकुन मानली जाते. हे चिन्ह सूचित करते की लवकरच तुमच्या घरात आनंद येईल, तुमच्या व्यवसायात प्रगती होईल. इतकेच नाही तर हे देखील सूचित करते की जलमाता लक्ष्मी तुमच्या घरात राहतील आणि त्याचवेळी आर्थिक लाभ होतील. नंबर 3. तुम्ही अनेक वेळा पाहिलं आहे तुळशीच्या झाडाजवळ मुंग्या गोळा होतात. तुम्ही काळजी का घेत नाही? चितियन माकडासारखे लहान प्राणी तेथे त्यांचे घर बनवतात. परंतु आम्ही तुम्हाला सांगू की शकुनशास्त्रानुसार ते अशुभ मानले जाते. हे सूचित करते की एखादा बाहेरील व्यक्ती तुमच्यासाठी आपत्ती आणू शकतो. एखाद्या अज्ञात व्यक्तीमुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. चौथा क्रमांक. जेव्हा सुंदर पक्षी आणि गोंडस कोकिळे येतात आणि तुळशीच्या झाडाजवळ बसतात, ज्यामुळे तुळस बहरताना दिसते, तेव्हा तो एक अतिशय शुभ शकुन मानला जातो. हे चिन्ह दर्शविते की तुम्हाला लवकरच फायदा होणार आहे आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते. तुळशीच्या झाडावर येणारे आणि बसणारे पक्षी हे संपत्तीचे लक्षण मानले जाते. 5वा क्रमांक. बऱ्याचदा असे दिसून येते की अनेक लोक त्यांना पाहिजे तितक्या वेळा तुळशीची लागवड करतात, पण तो अधिक आनंदी असतो आणि तुळशीचे रोप घरात कधीच टिकत नाही. जर ते कोरडे पडले तर ते सूचित करते की तुमच्या घरात वाईट आणि नकारात्मक ऊर्जा आहे आणि ते पितृदोष देखील दर्शवते. जर हे तुमच्या बाबतीत घडले असेल तर या दुःखांपासून मुक्त होण्यासाठी गरजूंना दान करा. क्रमांक 6. जर तुळशीचे रोप पाणी देऊनही कोसळत असेल आणि त्याची पाने कोसळत असतील तर त्याकडे संपत्ती आणि आरोग्याचे वाईट लक्षण म्हणून पाहिले पाहिजे. घरात पैशांचे नुकसान किंवा आजार होऊ शकतो. घरात कोणी जखमी होण्याची शक्यता आहे. 7व्या क्रमांकाचा. डोळा खराब झाल्यावर तुळशीच्या झाडाची पाने काळी पडायला लागतात. वास्तूमधील घराच्या स्वरूपाशी त्याचा संबंध जोडला गेला आहे. अशा घरात नकारात्मकता असते. जर तुम्ही वारंवार तुळशीची रोपे लावली परंतु त्याची भरभराट झाली नाही तर याचा अर्थ असा आहे की घरात सकारात्मकतेचा अभाव आहे. त्यामुळे तुळशीची रोपे वाढत नाहीत. 8वा क्रमांक. जर चांगले हवामान असूनही
तुळशीचे झाड सुकत असेल तर ते सूचित करते की माता लक्ष्मी घरात रुजलेली आहे आणि घरात गरिबी राहणार आहे. तुळशीची पाने पिवळी पडत असतील तर ती घरातील नकारात्मकतेशी जोडूनही दिसून येते. यावर मात करण्यासाठी घरातील पूजेच्या मजकुराने कुटुंबातील सदस्यांची स्वच्छता आणि सवयी सुधारल्या पाहिजेत. वास्तुशास्त्रानुसार जर घरात लावलेली तुळशीची रोपे अचानक कोरडी पडू लागली तर समजेल की घरात संकट निर्माण होणार आहे. वास्तुशास्त्रानुसार तुळशीची वाळलेली रोपे दुःख आणि वेदना दर्शवतात, जी ताबडतोब काढून दुसरी रोपे लावली पाहिजेत. क्रमांक 10. वास्तुशास्त्रानुसार तुळशीची लागवड कधीही पूर्ण दिशेने करू नये. असे म्हटले जाते की यामुळे घरात आर्थिक संकट निर्माण होते. तुळशीची लागवड नेहमी उत्तर किंवा ईशान्येकडे करावी. क्रमांक 11. शास्त्रानुसार जर घरात वारंवार लावलेले तुळशीचे झाड कोरडे पडले तर घरात पितृदोष आहे असे मानले जाते. हे टाळण्यासाठी गरजू लोकांनी पूर्वजांना दान केले पाहिजे आणि बलिदान दिले पाहिजे. क्रमांक 12. शास्त्रानुसार तुळशीच्या रोपामध्ये रविवारी पाणी नसते केले पाहिजे. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूंचे भक्त देवी तुळशीची पूजा करतात. त्यामुळे रविवारी पाणी भरण्यास बंदी आहे. असे म्हणतात की रविवारी तुळशीच्या रोपाला पाणी दिल्याने नकारात्मकता येते. मधुमेहानंतर दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीच्या 4 रांगा घेतल्याने पित्तासारखे रक्तविकार नष्ट होऊ लागतात. तुळशी मातेच्या जवळ आसन केल्याने जर तुम्ही रोज थोडा वेळ बसून राहिलात तर दम्यापासून लवकर मुक्ती मिळते. क्रमांक 14. तुळशीच्या झाडाची घरात उपस्थिती केवळ रोगनिवारकासारखीच नाही तर ती वास्तूचे दोष दूर करण्यास देखील सक्षम आहे. आपले धर्मग्रंथ त्यांच्या गुणांनी भरलेले आहेत. जन्म आणि मृत्यू कधी घडतात किंवा तुम्ही कधी विचार केला आहे का की अगदी किरकोळ दिसणारी तुळस आपल्या घराचे किंवा इमारतींचे सर्व दोष दूर करून आपले जीवन निरोगी बनवू शकते. क्रमांक 15. तुळशीला जी आईसारखा आनंद देते, वास्तुशास्त्रात विशेष स्थान आहे. आपण अशा समाजात राहतो जिथे स्वस्त वस्तू आणि सुलभ साहित्य हे प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे असे मानले जाते. आपण महागड्या वस्तूंना आपली प्रतिष्ठा मानतो. जर 16 क्रमांकाची गरज असेल तर तुळशीला आपल्या धर्मग्रंथांमध्ये पूज्य देवी म्हणून स्थान आहे. तुळशी माता या शब्दाने अलंकृत होऊन आपण दररोज तिची पूजा देखील करतो. त्याची गुणवत्ता आधुनिक रसायनशास्त्राद्वारे देखील विचारात घेतली जाते. त्यांची हवा आणि स्पर्श आणि त्याचा आस्वाद घेणारा आयुक्त आणि आरोग्य विशेषतः पर्यावरण शुद्ध करण्यास सक्षम आहे. क्रमांक 17. शास्त्रानुसार तुळशीची विविध प्रकारची रोपे आढळतात. त्यामध्ये श्रीकृष्ण तुळशी, लक्ष्मी तुळशीराम तुळशी, तुळशी नीम तुळशी प्रामुख्याने आढळतात. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वेगळे असते. शरीरातील नाकाचा कान, हवेचा चौरस, खोकला आणि हृदयरोगांवर विशेष परिणाम होतो. 18व्या क्रमांकाचा वास्तुदोष काढून टाकण्यासाठी तुळशीची रोपे आग्नेय ते वायव्येकडे मोकळ्या जागेत लावली जाऊ शकतात. जर रिकामी जमीन नसेल तर त्याला भांड्यात जागा देऊनही त्याचा सन्मान केला जाऊ शकतो. क्रमांक 19. भांडे ठेवून तुळशी स्वयंपाकघराजवळ कौटुंबिक कलह संपतो. पूर्वेच्या खिडकीजवळ ठेवल्याने जर मुलगा हट्टी असेल तर त्याचा हट्टीपणा दूर होतो. जर घरातील कोणतेही मूल त्याच्या मर्यादेबाहेर असेल तर म्हणजेच नियंत्रणात नाही तर ते पूर्व दिशेचे ठेवा. तुळशीच्या झाडाची 3 पाने मुलाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पाजल्याने मूल आज्ञेनुसार वागू लागते. क्रमांक 20.
जर मुलीच्या लग्नाला उशीर होत असेल तर शेकोटीतील तुळशीच्या रोपाला मुलीने दररोज पाणी दिले पाहिजे. सर्व अडथळे दूर होतील. जर व्यवसायात नीट चालत नसेल तर दर शुक्रवारी सकाळी नैऋत्येला ठेवलेल्या तुळशीच्या भांड्यावर कच्चे दूध द्या. एखाद्या सुंदर स्त्रीला मिठाई देऊन, गोड पदार्थ देऊन व्यवसायात यश मिळते. ही सर्व माहिती जनहितार्थासाठी विचारात घेतली जात आहे. तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष आणि धर्मांचे उपाय आणि सल्ला वापरून पहा. व्हिडिओचा उद्देश केवळ तुम्हाला अधिक चांगला सल्ला देणे हा आहे. या संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. वास्तुशास्त्रानुसार तुळशीची योग्य दिशा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ईशान्य दिशेला तुळशीचे रोप ठेवणे सर्वात शुभ मानले जाते. या दिशेला देवतांचे स्थान मानले जाते. जर घरात अंगण नसेल तर बाल्कनीत किंवा खिडकीजवळ स्वच्छ जागेत तुळशी ठेवता येते. मात्र तुळशीभोवती घाण, तुटलेल्या वस्तू किंवा कचरा ठेवू नये. यामुळे सकारात्मक ऊर्जा कमी होते असे मानले जाते. आयुर्वेदामध्ये तुळशीला औषधांचा राजा असे संबोधले जाते. तुळशीची पाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. नियमितपणे तुळशीचा चहा घेतल्यास सर्दी, खोकला आणि घशाच्या समस्यांमध्ये आराम मिळू शकतो. अनेक घरांमध्ये आजही सकाळी 2 ते 3 तुळशीची पाने खाण्याची परंपरा आहे. मात्र कोणत्याही आरोग्यविषयक उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शास्त्रांमध्ये आणखीन एक मनोरंजक गोष्ट सांगितली आहे. जर एखाद्या व्यक्तीला सतत मानसिक अस्वस्थता जाणवत असेल तर तुळशीजवळ काही वेळ ध्यान करावे. शांत वातावरणात बसून भगवान विष्णूंचे स्मरण केल्याने मन शांत होते असे मानले जाते. अनेक भक्तांचा अनुभव आहे की तुळशीपाशी प्रार्थना केल्याने मनातील नकारात्मकता हळूहळू कमी होऊ लागते. तुळशी विवाह हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उत्सव आहे. कार्तिक महिन्यात तुळशी विवाह केल्याने घरात मंगलमय वातावरण निर्माण होते असे मानले जाते. हा उत्सव देव उठणी एकादशीपासून सुरू होणाऱ्या शुभ कार्याचे प्रतीक आहे. अनेक कुटुंबांमध्ये या दिवसापासून विवाह, गृहप्रवेश आणि इतर शुभ कार्याची सुरुवात केली जाते. तुळशीच्या रोपाजवळ दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने घरातील वातावरण सात्विक राहते असे मानले जाते. विशेषतः गुरुवार आणि शुक्रवारच्या दिवशी तुळशीपाशी दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते अशी श्रद्धा आहे. काही धार्मिक ग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की तुळशीची पाने कधीही विनाकारण तोडू नयेत. पाने तोडताना मनात आदरभाव ठेवावा. सूर्योदयानंतर आणि पूजेसाठी आवश्यक असल्यासच पाने तोडावी. अनेक ठिकाणी द्वादशीच्या दिवशी तुळशीचे पाने तोडणे टाळले जाते. मित्रांनो, तुळशी हे केवळ एक वनस्पती नाही तर भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा आहे. ती श्रद्धा, आरोग्य, सकारात्मकता आणि पर्यावरण यांचे सुंदर मिश्रण आहे. म्हणून आपल्या घरात तुळशीचे रोप अवश्य लावा. त्याची प्रेमाने सेवा करा आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हालाही तुळशी मातेवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये जय तुळशी माता अवश्य लिहा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.